संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघाच्या लढतीमध्ये अमित ठाकरेंचा पराभव करून उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत जायंट किलर ठरलेले आहेत। महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा 1340 मतांनी पराभव केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मध्ये निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता। अमित ठाकरे यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। शिवसेनेचा जन्म झालेला मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरेंना यश मिळाल्याचं दिसतंय। शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनीही या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आणि माहीम मधली लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झालं होतं। मात्र माहीमच्या मतदारांनी माजी आमदार आणि राज ठाकरेंना नाकारत उद्धव ठाकरेंच्या विभाग प्रमुखाला आमदार म्हणून पसंती दिली। शिंदे गटाचे सदा सरवणकर 2ऱ्या क्रमांकावर राहिले असून अमित ठाकरेंना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत। मनसेसाठी हा पराभव धक्कादायक ठरलेला आहे असं 100% म्हणावं लागेल। माजी आमदार सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांना हरवणारे महेश सावंत नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर महेश सावंत हे 1990 पासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहे। सदा सरवणकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती, पण सदा सरवणकर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळेस महेश सावंत ही त्यांच्यासोबत गेले होते, पण पुन्हा ते शिवसेनेमध्ये परतले। 2017ला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती। तेव्हापासून सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले। तसेच शिवसेनेतील फुटीमुळे सदा सरवणकर हे शिंदे सोबत गेले त्यावेळेस महेश सावंत ठाकरेंसोबत राहिले। महेश सावंत यांच्याकडे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बघितले जाते। त्यांचे वडील गिरणी कामगार होते। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या विरोधात अवघ्या काही मतांनी महेश सावंत यांचा पराभूत झाला होता, त्यामुळे हा विजय अधिक महत्वाचा होता। माहीम मतदारसंघाच्या निकालामध्ये 18व्या फेरीअखेर ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना 46,579 मतं मिळालेली आहेत। 2ऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांना 45,239 मतं मिळाली। अमित ठाकरे यांना 30,703 मतं मिळालेली आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या धक्कादायक निकालाबद्दल कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।